नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला ऐनवेळी 20 लाख रुपये डिपॉझिट भरण्याचे सांगण्यात आले। त्यापैकी किमान 10 लाख रुपये भरल्याशिवाय उपचार सुरू करता येणार नाही असे सुनावल्यानंतर संबंधित महिला नाईलाजाने दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाली आणि तिथे जुळ्यांना जन्म देऊन तिने आपले प्राण सोडले। ही महिला भाजप आमदाराच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी होती, त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे। आता सरकारकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। अर्थात त्यातून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही। महाराष्ट्रात हे प्रकार काही नवीन नाही आणि आतापर्यंत कोणत्याही बड्या रुग्णालयावर अशा प्रकरणात कारवाई झाल्याचेही ऐकवत नाही। सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार, भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा या आणि अशा अनेक कारणांमुळे थोडी बरी आर्थिक परिस्थिती असलेले लोक उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतात। खासगी रुग्णालयात अशा विवश लोकांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक होते। प्रत्यक्ष उपचाराचा खर्च आणि रुग्णांकडून वसूल केले जाणारे पैसे यात प्रचंड तफावत असते। बरेचदा रुग्णांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसेल तर खासगी रुग्णालय अशा रुग्णांना प्रवेशही देत नाही। मरणाच्या दारात उभे ठाकलेले रुग्ण म्हणजे या लोकांसाठी पैसे छापण्याचे मशीन असते। रुग्ण आणि नातेवाईकांच्या अजाणतेपणाचा फायदा उचलत अनावश्यक चाचण्यांचा भडीमार केला जातो। शक्य त्या प्रकारे पैसे वसूल केले जातात आणि बरेचदा तर केवळ पैसे कमवण्यासाठी कोणतीही आशा नसताना अनेक दिवस रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते। महाराष्ट्रात सगळीकडेच हा प्रकार सर्रास सुरू असतो। कधी काळी असे एखादे हाय प्रोफाईल प्रकरण उघडकीस आले की तेवढ्यापुरती ओरड होते, परंतु परिस्थिती सुधारत नाही। याला कुठेतरी चाप बसायलाच हवा। या प्रकरणाच्या निमित्ताने तरी सरकारने या छळछावण्यांचा बंदोबस्त करावा हीच अपेक्षा। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।